नमस्कार, मी इथे हळसाण्याचा रोस बनवत आहे। त्यासाठी हळसाणे मी स्वच्छ धुवून 5-6 तास भिजून घेतलेले आहेत। ते मी फणसाच्या आटल्या फोडून साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत। ते आता स्वच्छ धुवून घेते आणि हळसाण्यामध्ये दोन्ही एकत्र करून कुकरला शिजून घेते। हळसाणे शिजलेले आहेत। आता मी कढईत तेल घेऊन त्यात हिंग आणि राईची फोडणी तयार केलेली आहे। त्यात एक छोटा कांदा, कढीपत्ता घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेते। वरती मी टोमॅटो घालून जरासे मीठ घातलेले आहे, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होईल। टोमॅटो नरम झालेले आहेत। आता शिजलेले हळसाणे, कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट, गोवन गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि हिरवी मिरची उभी कापलेली सगळं एकत्र करून मी उकळी काढून घेते। वरून कोथिंबीर घालते। हळसाण्याचा रोस तयार आहे। इथे मी कोबीची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी कोबी चिरून घेते, लांब लांब पातळ असं चिरून घेते। कोबी चिरून झालेला आहे। त्यात थोडंसं मीठ लावून कोबी छान चुरून घेते, म्हणजे कोबी लवकर शिजेल आणि नरम होईल। आता कढईत मी तेल घेऊन त्यात राई, जिरं, हिंगाची फोडणी तयार केलेली आहे। त्यात एक छोटा कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतून घेते। आता हळद घालून कांदा परतून घेते। कांदा परतून झालेला आहे। आता मी चिरलेला कोबी घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकत्र करून झाकण लावून त्याला वाफ काढते। भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे। आता पुन्हा एकदा मी झाकण लावून वाफ काढून घेते। आता किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून भाजी मिक्स करून घेते। कोबीची भाजी तयार आहे। इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे धुवून। त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कुकरला शिजून घेते। डाळ शिजून झालेली आहे। आता मी रवीने घोटून घेते। एका कढईत मी थोडीशी फरसबी आणि गाजर बारीक बारीक कापून घेतलेले आहेत, ते पाणी घालून शिजून घेते। फरसबी आणि गाजर शिजलेले आहेत। त्यात शिजलेली तुरीची डाळ घालून सगळं मिक्स करून उकळी काढून घेते। इथे मी डाळीला वरून फोडणी देण्यासाठी एक मोठा चमचा तेल आणि तूप घेतलेले आहे। सुकी लाल मिरची, राई, जिरं, लसूण, कढीपत्ता घालून थोडीशी लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेते आणि डाळीला वरून फोडणी देते। वरून कोथिंबीर घालते। डाळ तयार आहे। इथे मी कुकरमध्ये बीट शिजून घेतलेले आहे। त्याची सालं काढून मी त्याचे गोल गोल काप करून घेते। आता मी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, लिंबाचा रस, थोडंसं तांदळाचं पीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करते आणि बीटांच्या कापांना दोन्ही बाजूने लावून घेते। इथे तव्यावर मी तेल घेतलेले आहे। त्यात बीटाची कापं मी आता फ्राय करून घेते। एका बाजूने फ्राय करून झालेली आहे। आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करते। बीटाची कापं फ्राय करून झालेली आहेत। आता मी सर्व करते। आजची व्हेज थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।